नमस्कार, डी24 तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. आज आपण धुळे जिल्हा या अधिकारी कार्यालय या ठिकाणी उपस्थित आहोत. महिला समीकरण या संदर्भामध्ये या संपूर्ण महिलांनी आज या ठिकाणी आंदोलन केलंय. नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊया. काय सांगणार आज आपण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आहे? कुठली संघटना आहे तुमचं, काय मागणी? आमची महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती उमेद अभियान केडर संघटनाचे मी तालुका अध्यक्ष आहे. सर्व महिलांच्या सहमतीत माझी निवड झालेली आहे. त्यांचे काही पण प्रश्न असतील, मानधना विषय असतील, आय कार्ड विषय असतील किंवा त्यांना येणाऱ्या अडचणी विषय असतील, ते आमच्या जवळ मागणी करतात की ताई तुमच्याकडनं आम्हाला न्याय मिळावा, असं आम्ही मागे पण तालुक्याला म्हणजे जिल्हा न्याय मिळावा असं यांचं म्हणणं आहे. तुम्ही बघू शकता काही दिवसापूर्वी काही महिलांनी या जी संबंधित संस्था आहे त्यांच्या संदर्भामध्ये सांगितलं तर त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालाय. नेमका काय भ्रष्टाचार झालाय, काय सांगणार? आमच्यावर म्हणजे आम्हाला असं ऐकण्यात आलेलं आहे, व्हिडिओ आलेले आहेत, तर आमच्या उमेद अभियानामध्ये 400 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे असं सांगतायत. पण तसा कुठलाही प्रकार नाहीये. आम्हाला पण मानव विकासच्या मशिनरी भेटल्या आहे, सर्व चालू आहे. आणि आमच्या अभियानामध्ये आम्ही 250 लोक आहेत, त्याच्यावर पोट भरतोय. 250 पेक्षा जास्त महिला या ठिकाणी आहे. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगणार? काही महिला आहेत, त्यांनी आरोप केला होता की कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालाय. त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. ती महिला तुमच्या गटाशी आहेत का, काय सांगणार? नाही सर, ऍक्च्युली ती महिला आम्हाला कधी म्हणजे मीटिंग मध्ये कधी दिसलेच नाहीये. ते कधी आमच्या म्हणजे कुठलाही कार्यक्रम असो, कुठेही असो, कधीही आमच्या उमेद अभियानामध्ये कधीच आठवल्या नाहीयेत. त्यांनी काही मला माहिती वैयक्तिक त्यांनी साधून त्या महिलाशी संपर्क साधून त्या महिलांना बोलून घेतला आहे आणि त्यांच्याकडूनच त्यांनी ते आरोप आमच्याकडे लावून घेतले आहेत. आणि विषय असा होता की जे मानव विकास कडून जे आम्हाला मशिनरी मिळतात त्याच्यावर त्यांनी जास्त अन्याय केले, म्हणजे असं सांगण्यात आलंय की सरांनी घोटाळा केलेला आहे. घोटाळा केलेला असं म्हणणं आहे. काय सांगणार? मशिनी आता योग्य सुरू आहेत का? हो हो सर, हो सर. किती महिला आहेत? आमच्याकडे भरपूर आहेत आणि आमच्या इथं आता डाळ मिलचं प्रोजेक्ट आलेलं आहे. आम्ही मोठी कंपनी उघडलेली आहे, त्याच्यावर किती महिला पोट भरतील हे सांगता येत नाही. कारण हे उमेद अभियान इतकं उमेद मध्ये आणून गेलेलं आहे ना महिलांना हे ऑफिस माहिती नव्हतं. गटांमुळे आम्ही आज इथपर्यंत आलो. काही महिलांना ऑफिस माहिती नव्हतं तरी देखील महिला काय सांगणार? आज तुम्ही या ठिकाणी आलाय, संबंधित ठिकाणी असं म्हणलं की त्या ठिकाणी त्यांनी ज्या मशिनी दिल्या त्या खराब होत्या. सर, बाकीच्या मशिनरी खराब होत्यात, पण सरांनी आम्ही ज्यावेळेस त्यांना मागणी सांगितली तर त्यांनी आम्हाला रिपेअर करून देण्याची किंवा बदली करून देण्याचं आश्वासन दिलंय आणि ते करून देणारही. पण मग फक्त हे बाकीचे जे प्रश्न जे निर्माण केलेले आहेत ते पूर्ण वाया देत. बाकीचे प्रश्न निर्माण केले ते अत्यंत खोटे असं त्यांचं म्हणणं आहे. कोण सांगणार? काय तुम्ही देखील त्या याच्यामध्ये येतात, काय सांगणार? तुम्ही देखील निवेदन द्यायला आले होते? आली होती मी, पण त्यांनी मला तुमच्यावर काही दबाव होता का? नाही, दवा वगैरे काहीच होता. त्यांनी मला कल्पना दिली नाही की आपल्याला अशी माहिती अशी जायचं कुठेतरी. कोण महिला होती ती? आमच्या अभियानातलीच होती, आमच्या प्रभागातलीच होती. तुमच्या अभियानातली होती असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगणार? अभियानातली म्हणजे आमच्या केदारांमधलीच ताई आहे. काय नाव आहे महिलेचं? त्या ताईचं नाव मनीषा ताई आहे. त्यांनी त्यांच्या प्रभागातले असल्यामुळे त्यांनी सांगितलं की बाबा ताई, ललिता ताई, तुम्ही इथं आपल्याला निवेदन द्यायचं. त्यांना वाटलं आपल्या अभियानाचं निवेदन आहे म्हणून आपण जाऊ शकतो बा. तुम्ही कुठल्या गावावरून आले? दोनवाड. तुम्ही कुठल्या गावावरून आले? तुम्ही पिंपरखेड. किती महिला आहेत संपूर्ण? आम्ही 154 केडर. 154 महिला या ठिकाणी आहेत. तुमची आता मागणी काय, मूळ मागणी काय? सर, आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की जे आमच्या उमेद अभियानावर जो गिचड उडवला गेलाय, जो अपमानाचा जो दाग लागला गेलाय तो पुसला गेला पाहिजे, हीच आमची मागणी आहे. जो डाग लावण्यात आलाय तो पुसला गेला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. काय सांगणार? काय भूमिका असेल जर तुमचे आज तुम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आले तर काय सांगणार? काय सांगणार? काय सांगणार? सर, जो आमच्यावर जो शिंताळा उडवला गेलेला आहे, आमच्या अधिकारी किंवा आमचे सीसी किंवा ज्या महिला जो घोटाळा केलेला आहे ते निश्चित खोटं आहे. आणि जे व्हिडिओ व्हायरल करतायत, आता समजून घ्या आम्ही गाव लेवलला काम करतो आणि जर मिटिंगा घेतल्या तर ते म्हणतील हे असे व्हिडिओ येत आहेत, हे तुमच्या अधिकारी जर असं करतायत तर आम्ही बचत गटात येऊन आमचा काय उपयोग आहे? बचत गटामध्ये येऊन काय उपयोग आहे? यामुळे घरचे जे सासू असेल, नवरा असेल, परिवार असेल ते देखील त्यांना बचत गट मध्ये येऊ देणार नाही असा देखील प्रश्न या ठिकाणी. सर, तुमची शेवटची भूमिका काय असेल? जर आज ज्यांनी हा आरोप लावलाय त्या संदर्भात आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं, आता तुमची भूमिका काय असणार? जसं त्यांनी जर आता हे म्हणजे आमच्या शिंतडे उतरलं ते जर क्लिअर केले नाही त्यांनी तर आम्ही मोर्चावर उतरू. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी संपूर्ण महिला या ठिकाणी उपस्थित आहे. या महिलांचं असं म्हणणं आहे की खोटे प्रकारे आमच्या हे करण्यात आले आणि जी कंपनी ती योग्य ते पद्धतीने काम करते, रोजगार देते, पण संबंधित जी महिला असेल, संबंधित जे टीम असेल त्यांनी खोटे आरोप या विषयावर केले.
त्यामुळे कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये मोर्चा करण्याचा निर्णय या संपूर्ण महिलांनी या ठिकाणी घेतलाय आणि लवकरात लवकर याची चौकशी होऊन आणि यांना न्याय मिळावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची तयारी देखील या महिलांनी या ठिकाणी दर्शवली आहे. कॅमेरामॅन निलेश डोलेचा जानी पवार, चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या उमेद अभियानाला आमच्या उमेद अभियानाला आमच्या उमेद अभियानाला आमच्या उमेद अभियानाला बापू भाई